तेव्हा आपण क्वेश्चन घेऊ, तेव्हा बघू. बघा, आपला चॅप्टर आहे, लक्ष द्यायचं आहे. चॅप्टरचं नाव आहे सर्कल. खूप महत्वाचा चॅप्टर आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या पूर्ण सिलेबस मधला हा सर्कल चॅप्टर अत्यंत महत्वाचा म्हणजे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, कारण की हा मिनिमम 10 मार्क्सला येतो. ठीक आहे, आणि या चॅप्टरची जर थेरी कव्हर झाली तर हा चॅप्टर खरंच खूप सोपा आहे. पण मुलं काय करतात की खूप अवघड 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 आणि त्याला अवघड करून टाकतात. उलट हा चॅप्टर सोपा आहे जर समजून घेतला तर. ठीक आहे, इतकंच आहे की चॅप्टर खूप मोठा आहे, तर छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे, छोटी छोटी थेरी आहे, ती आपण समजून घेऊ. ठीक आहे, तर बघा, छोटीशी कन्सेप्ट ही तुम्हाला 9th स्टँडर्डला सुद्धा होती. तर बघा, सर्कलचे काही टाइप्स आहे. सर्कल सर्वांना माहिती आहे, एक सेंटर असतो आणि एक रेडियस घेऊन आपण एक सर्कल ड्रॉ करत असतो. हे आपण 5वी किंवा लहानपणापासून बघतोय, सर्कल सर्वांना माहिती आहे. तर छोटे छोटे टॉपिक्स आहेत. तर कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे काय? आता आपण कॉन्ग्रंट ट्रायंगल्स बघितले होते, कॉन्ग्रंट साईड असतात. म्हणजे कॉन्ग्रंट म्हणजे काय की त्याची मेजरमेंट ही इक्वल असते. मग आता सर्कलमध्ये काय इक्वल असू शकतं? तर रेडियस इक्वल असू शकते. म्हणजे दोन रेडियस ह्या दोन वेगळ्या सर्कलच्या असतील, पण त्या जर इक्वल आल्या तर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर म्हणजे त्यांचे सर्वांचे आकार सेम येणार आहे, म्हणून त्यांना म्हणतात कॉन्ग्रंट सर्कल्स. म्हणजेच काय, बोथ सर्कल हॅव्हिंग रेडियस इक्वल अँड सेंटर आर डिफरंट. सेंटर वेगळे असतील बाजूबाजूला आणि दोघांची रेडियस ही इक्वल असेल. ठीक आहे, ह्या सर्कल्सला म्हणायचं कॉन्ग्रंट सर्कल. दुसरं आहे कॉन्सेंट्रिक सर्कल. आता कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय? रेडियस वेगवेगळे असू शकतात, पण सेंटर हा कॉमन असेल. म्हणजे प्रत्येक सर्कल हा एकाच सेंटरला तयार होणार, फक्त रेडियस बदलतील. ठीक आहे, बघा, एकाची समजा आपण 2 सेंटीमीटर घेतली, एकाची आपण 4 सेंटीमीटर घेतली. ही कॉन्सेंट्रिक सर्कल. म्हणजे बोथ सर्कल हॅव्हिंग कॉमन सेंटर अँड रेडियस आर डिफरंट. ठीक आहे. थर्ड आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स. दोन सर्कल इंटरसेक्ट करतात दोन पॉइंट्स मध्ये. ठीक आहे, तर इथं जर बघितलं तर बोथ सर्कल्स हॅव्हिंग डिफरंट रेडियस आणि डिफरंट सेंटर्स. दोघांचेही वेगवेगळे रेडियस असू शकतात, दोघांचे सेंटर सुद्धा वेगवेगळे असू शकतात. क्लिअर? तर बघा, सर्कल्स इंटरसेक्टिंग टू डिस्टिंक्ट पॉइंट. दोन डिस्टिंक्ट पॉइंटला ते काय करतात? इंटरसेक्ट करतात. ठीक आहे, तर बघा, अशा प्रकारे हे छोटे छोटे टॉपिक्स आहेत. त्यानंतर पुढचा टॉपिक बघूया, तो म्हणजे एकदम सिंपल आहे. बघा, सर्कल इंटरसेक्ट ॲट वन पॉइंट. ओके, बघा, सर्कल इंटरसेक्ट, सर्कल्स इंटरसेक्ट ॲट वन पॉइंट. हा महत्वाचा आहे म्हणून मी असा राईट करतोय, कारण की याच्यावरती एक्झाम्पल्स येतात. आता सर्कल इंटरसेक्ट करतात ॲट वन पॉइंट, त्यामध्ये दोन टॉपिक आहे. इंटरनली टचिंग किंवा इंटरनली, बघा, इंटरनली टचिंग किंवा इंटरसेक्ट मी तर आपण घेतो टचिंग. मग इंटरनली टचिंग म्हणजे काय? तर बघा, समजा आपण एक सर्कल घेतलेला आहे आणि इथे आपण सेकंड सर्कल घेऊया आणि हे दोघं एकमेकांना टच झालेले आहे समजा ए पॉइंटला. ठीक आहे, आणि या दोघांचे सेंटर्स वेगवेगळे आहेत. बघा, हा छोटा सर्कलचा सेंटर आहे, समजायला आपण नाव दिलं सी, आणि मोठ्या सर्कलचा सेंटर इथे घेऊया, आपण त्याला नाव देऊया ओ. ठीक आहे, तर बघा, ही रेडियस आहे पहिल्या सर्कलची, ही रेडियस आहे मोठ्या सर्कलची, पण रेडियस ऍक्च्युली ही मोठी आहे. बघा, ही R1 जी आहे समजा, ती आपण मोठी रेडियस घेतली आणि R2 ही एक आपण छोटी रेडियस घेतलेली आहे. ओके, मग बघा, छोटे छोटे प्रश्न येतात की दोन रेडियस देतात आणि विचारतात डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स. म्हणजे दोन सेंटर मधलं डिस्टन्स किती असेल. मग काय फॉर्म्युला येऊ शकतो रे? कोण सांगतं? चला, कोण सांगतंय? R1 मायनस R2. ओके, R1 मायनस R2. मोठ्या रेडियस मधनं छोटी रेडियस जर तुम्ही वजा केली तर तुम्हाला हा ओसी मिळतो. ओसी म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर्स. मग बघा, इथे एक छोटासा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स O and C is equals to biggest radius मायनस स्मॉलेस्ट रेडियस. असं काही नाहीये, जर R1 ही छोटी आली आणि R2 मोठी आली तर R2 मायनस R1 म्हणजे छोट्या रेडियस मधनं
मोठ्या रेडियस मधनं छोटी रेडियस आपल्याला मायनस करायची आहे. सेम याच्या उलट येणार आहे. इंटरनली टचिंग झालं, आता येणार आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. ओके, मग आता बघा, जर आपण बघितले एक्सटर्नली, समजा हा एक सर्कल आहे आणि हा सेकंड सर्कल आहे, दोघांचे सेंटर आणि रेडियस वेगवेगळे आहे. तुम्ही जर बघितलं, इथे एक सेंटर घेऊ आपण. मोठ्या सर्कलचं सेंटर आपण काय घेतलं होतं, ओ. छोट्या सर्कलचं सेंटर आपण घेतलं होतं सी, आणि इंटरसेक्टिंग टचिंग पॉइंट होता ए. ओके, दोघांचे आपण रेडियस ड्रॉ करू. ही आहे ओ ए आणि ही आहे ओ सी. समजा आपण ही घेतली R1 आणि ही घेतली R2. मग पुन्हा एकदा मस्तपैकी एक फॉर्म्युला येणार आहे. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. कोणते सेंटर्स, ओ अँड सी. काय फॉर्म्युला येणार आहे, चला पटकन. दोघं रेडियसची ऍडिशन. व्हेरी गुड, विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, R1 प्लस R2, हे दोन छोटेसे फॉर्म्युले तुम्हाला MCQ मध्ये मार्क्स मिळू शकतात, किंवा तुम्हाला क्वेश्चन 1B असतो त्याच्यामध्ये मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये याच्यावरती 2-3 प्रश्न आहे, याचा चांगला अभ्यास करा. ठीक आहे, व्हॅल्यू चेंज होऊन सुद्धा पेपरला येऊ शकतो. तर हे क्लिअर झालेलं आहे. सर्कल्सचे टॉपिक्स घेतलेले आपण. क्लिअर आहे, वाय टाईप करा किंवा यस टाईप करा, काही अडचण नाही. समजलं असेल, एक छोटासा क्वेश्चन विचारतो, याच्यावर सुद्धा MCQ येऊ शकतात. खूप सोपे आहे. तर बघा, क्वेश्चन असा आहे, समजा मी एकच पॉइंट घेतलेला आहे. एकच मिनिट, चला, आवाज येतोय. तर बघा, एक छोटासा पॉइंट मी घेतला, एकच पॉइंट घेतला. ह्या एका पॉइंट मधनं किती सर्कल आपण ड्रॉ करू शकतो, म्हणजे हा पॉइंट आहे ना, सर्कलवरच्या सर्कम्फरन्स कंस वरती आला पाहिजे. किती करू शकतो ड्रॉ आपण, चला पटकन, कोण सांगतोय किती सर्कल आपण ड्रॉ करू शकतो? नंदनायरने सांगितलंय 1, बाकीचे इन्फानाइट म्हणताय. ओके, चला पटकन, किती होतील, तर इन्फानाइटच होतील. कशी सर? बघा, तुम्ही फक्त रेडियस बदला. बघा, मी रेडियस बदलतोय, हे एंड होणार नाही. बघा, मी रेडियस बदलतोय फक्त. माझे तुम्ही खूप सारे घेऊ शकतात, कळतंय? एकदम छान डिझाईन तयार झाली. बघा, अशा प्रकारे तुम्ही चारही बाजूंनी, 4 बाजूंनी ऍक्च्युली कोणत्याही बाजूंनी तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, अशा प्रकारे इन्फानाइट सर्कल ड्रॉ होतील एका पॉइंट मधला. क्लिअर? आता मी 2 पॉइंट घेतो, नाव देतो ए आणि बी. चला, किती सर्कल ड्रॉ होतील? हे दोघं पॉइंट सर्कल वरती आले पाहिजे. चला, कोण सांगताय? चला फास्ट, हे 2 पॉइंट सर्कल वरती आले पाहिजे. यश पवारने सांगितलंय 1 आन्सर. ओम कदम इन्फानाइट, स्वामी पवार इन्फानाइट. अजून 2 पॉइंट आले पाहिजे. तुमचं अवांतर वाचन नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं, बसताना टेक्स्टबुक जवळ घेऊन बसा. सगळं दिलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. मी जे काही घेणार ते सर्व टेक्स्टबुक मध्ये आहे. फक्त बघावं कुठं हे जर समजलं तरच चांगला अभ्यास होत असतो. नाही तर तुमच्याकडे सर्वच अवेलेबल आहे. तुमच्याकडे पुस्तक आहे, तुमच्याकडे ऑनलाईन क्लास आहे, तरी चांगला अभ्यास नाहीये तुमचा. ओके, दिसतंय मला कोण किती अभ्यास करताय. चला बघा, तर इन्फानाइट होतील. सर कसे इन्फानाइट? बघा, मी एकदम सेंटरला सेंटर घेतला आणि मी एक ओरिजिनल असा एक सर्कल ड्रॉ केला. विद्यार्थ्यांच्या डोक्यात फक्त एवढा एकच सर्कल आहे की सर एकच होणार नाही. तुम्ही रेडियस बदला आणि सेंटरची पोझिशन बदला. बघा, मी सर्कल थोडा खाली ओढला तर बघा तो असा येऊ शकतो. बघा, परत मी सेंटर बदलतोय. बघा, मी हे सेंटर बदलतोय, म्हणजे असे परत 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 खूप सारे सर्कल होतील. ओके, म्हणजे अशा प्रकारे किती सर्कल परत ड्रॉ होतील? इन्फानाइट सर्कल. ओके, आता मी घेतो 3 डिस्टिंक्ट पॉइंट. हे 3 घेतले, ए, बी आणि सी. चला, आता किती सर्कल ड्रॉ होतील? हे 3 पॉइंट एका सर्कल वरती आले पाहिजे. चला, कोण सांगतंय? चला फास्ट. 1 अँड ओनली 1 सर्कल पास होणार. तुम्ही जर नीट विचार केला, सर आम्ही आता काय करू, रेडियस चेंज करू. तुम्ही रेडियस चेंज केली का 2च कोणते तरी पॉइंट येतील, एक नाही येऊ शकत. बघा, अशा प्रकारे
तुम्ही इकडे केलं चेंज तर सी आणि ए येईल, इकडे चेंज करत बसले तर बी आणि सी येईल. ओके, एक पॉइंट मिसिंग होणार, म्हणजे तो ओनली वन सर्कल पास होणार आहे. आता मी घेतलं 3 कोलिनियर पॉइंट्स, हे 3 कोलिनियर बघा, ए बी आणि सी, तिघं एकाच सर्कलवरती आले पाहिजे, इम्पॉसिबल आहे. माहिती सर्वांना, हे एकाच रेषेत कोलिनियर पॉइंट्स आहे, हे नॉन कोलिनियर आहे, म्हणून इथे एक सर्कल तरी पास होईल, मिनिमम एक. आणि इथे मिनिमम म्हणजे ओनली वन, एकापेक्षा जास्तही नाही आणि एकापेक्षा कमी पण नाही, पण इथे एकही सर्कल ड्रॉ होणार नाही, असं स्ट्रेटचा सर्कल कधीच नसतो. ओके, असे हे 4 पॉइंट आहे, तुम्हाला पेपरला येऊ शकतात. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये रिमेंबर धिस मध्ये दिलेलं आहे, तुमच्या ह्या चॅप्टरचं पहिलं रिमेंबर धिस. एकदा टेक्स्टबुक बघा जर असेल तुमच्याकडे, वर्षभर नाही बघितलं आता तरी बघा, ठीक आहे, 1 महिना राहिलेला आहे फक्त आता. तर बघा अशा प्रकारे हे टॉपिक आहे, एमसीक्यू ला येतात, आले तर बघा. रिमेंबर धिस तेच आहे, इन्फायनाइट सर्कल पास थ्रू 1 पॉइंट, इन्फायनाइट सर्कल पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स, there is unique circle passing through 3 non collinear point, एकच युनिक सर्कल पास होईल, आणि no circle can pass through 3 collinear point, 3 collinear points मधून एकही सर्कल पास होणार नाही. याच्यावर सुद्धा एमसीक्यू येऊ शकतो, ह्या अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे याच्यावरती आपले एक्झाम्पल्स येतात, तो म्हणजे टँजंट थेरम. टँजंट थेरम खूप सोपा आहे, टँजंट थेरम नावातच आहे, म्हणजे इथे टँजंट असेल तर बघा, ही लाईन यल जी आहे, समजा ती आपण टँजंट घेतली, लाईन यल काय घेतली आपण, टँजंट घेतली, आणि ही रेडियस घेतली, इथे सेंटर समजा ओ आहे, ही रेडियस आहे, इथे पॉइंट आला ए, तर ते असं सांगतात, काय सांगतात बघा, अ टँजंट ऍट एनी पॉइंट ऑन अ सर्कल, कोणत्याही सर्कल वरती कोणत्याही पॉइंटला एक टँजंट असेल. सर्वांना माहिती टँजंट म्हणजे स्पर्शिका, ती सर्कलला एका पॉइंट मध्ये स्पर्श करून जाते, स्पर्शिका म्हणतात त्याला टँजंट. ए मधून ती गेलेली आहे आणि इथून रेडियस माहिती सर्वांना, ए हा एक सर्कल वरती पॉइंट आहे, मग सर्कलवरचा पॉइंट आणि सेंटर जोडला की रेडियस तयार होते, म्हणजे ही रेडियस आहे. मग ती काय सांगताय की जी टँजंट असते ती त्या रेडियसला परपेंडिक्युलर असते, त्यांच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोण आहे दोघांचा, म्हणजे रेडियस आणि टँजंटचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोण आहे, ए आहे, तर ए ला परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे इथं थेरम जर म्हणायचा झाला तर बघा, इफ थेरम लिहिण्याची ही छोटीशी पद्धत आहे, म्हणजे ते लक्षात असतं बघा. इफ लाईन यल इज अ टँजंट, लाईन यल इज अ टँजंट, जर एखादी लाईन टँजंट असेल ऍट पॉइंट ए, इथं ए ला पॉइंटला काय आहे, ती टँजंट आहे, टच झालेली आहे, देन किंवा सेगमेंट OA is a radius. ओके, देन एकदम सिंपल आहे बघा, रेडियस काय नाव आहे, OA इज परपेंडिक्युलर टू टँजंट यल म्हटलं तरी चालेल, किंवा त्याला आपण वेगळे नाव देऊ शकतो, इथं PQ पण म्हणू शकतो. ओके, म्हणजेच काय, टँजंट आणि रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असते, दोघांमध्ये काय बनतो, राईट अँगल बनतो. ठीक आहे, हा आहे थेरम. याचा कॉन्व्हर्स काय असेल, याचा कॉन्व्हर्स सिंपल आहे बघा, अ लाईन परपेंडिक्युलर. आता म्हटलंय की त्यांनी परपेंडिक्युलर, इथं काय म्हटलं होतं आपण, जर टँजंट असेल तर परपेंडिक्युलर. इथं काय म्हणताय, एखादी लाईन रेडियसला परपेंडिक्युलर असेल, एखादी लाईन रेडियसला जर परपेंडिक्युलर असेल तर ती जी लाईन असते ती टँजंट असते. ओके, अशा प्रकारे हा कॉन्व्हर्स आहे. याचा आपण ते उलट लिहू शकतो कॉन्व्हर्स. जर बघायचं झालं तर इफ तुम्ही असं म्हणू शकता, इफ एनी लाईन यल इज परपेंडिक्युलर, शॉर्टकट लिहितो, परपेंडिक्युलर टू रेडियस, रेडियस कोण आहे, OA. एखादी लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA, देन लाईन यल इज अ टँजंट. एखादी लाईन जर टँजंट दाखवायची आहे, ती फक्त रेडियसला परपेंडिक्युलर दाखवायची, ती टँजंट असेल. ओके, अशा प्रकारे ह्या दोन कन्सेप्ट आहे. टँजंट थेरम महत्वाचा, आपल्याला कुठे कुठे पण राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा राहील, रेडियस विचारतील तुम्हाला, अशा खूप साऱ्या कन्सेप्ट आहे, 9वीलाही होतं तुम्हाला हे. ठीक आहे, हा अँगल 90 डिग्री दाखवण्यासाठी आपल्याला टँजंट थेरम ब्रॅकेट मध्ये लिहिणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला माहित पाहिजे. चला, आता आपण पुढचा टॉपिक किंवा जो असेल थेरम तो घेऊया. तर एकदम सिंपल टॉपिक आहे, तुम्हाला 8वीलाही होता, तुम्हाला 9वीलाही होता, तुम्हाला 10वीला सुद्धा आहे.
तो म्हणजे आर्क ऑफ अ सर्कल. आता आर्क म्हणजे काय रे? सर्कल सुद्धा एक कम्प्लीट आर्क आहे 360 डिग्रीचा. त्याचे छोटे छोटे तुकडे केले की आर्क्सचे काय बनतात? टाइप्स बनतात. त्यामध्ये आपण पहिला टाइप बघू. समजा तर इथे मी जर नाव दिलं, एक कॉर्ड आहे. ओके, कॉर्ड एबी घेतली आपण. समजा एबी कॉर्डने सर्कलचे दोन पार्ट्स केले, एक मोठा पार्ट एक छोटा पार्ट. इथे मी एक्स घेतलं आणि इथे मी घेतलं समजा वाय. ठीक आहे. तर बघा हा जो छोटा पार्ट आहे, या छोट्या पार्टला म्हटलं जातं मायनॉर आर्क. काय म्हटलं जातं? मायनॉर आर्क. आणि हा जो मोठा पार्ट आहे सर्कलचा, जो पार्ट उरलेला आहे कंसचा आर्कचा, त्याला म्हटलं जातं मेजर आर्क. ओके, मोठा आर्क. ठीक आहे. आणि इथे जर बघितलं पुन्हा एकदा, एबी एक कॉर्ड आहे, पण ही बिगेस्ट कॉर्ड आहे जी सेंटर मधून गेलेली आहे, म्हणून सर्कलचे इक्वल दोन पार्ट्स बनलेले आहेत, दोन आर्क झालेले आहेत. हे जे दोन आर्क आहे त्याला म्हटलं जातं सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि आर्कचं जे नाव आहे, नेम आहे, ते कसं लिहिलं जातं बघा. नेम ऑफ आर्क रिटर्न. बघा एक मिनिट, कुठे होतो आपण? ओके, बघा नेम ऑफ आर्क रिटर्न ऍज. समजा आपण एखादं नाव घेतलं, बघा आर्क आर्क ए एक्स बी, आर्क ए एक्स बी असं राईट केलं जातं. मग आर्क ए एक्स बी कोण आहे? मायनॉर आर्क. ओके, मायनॉर आर्क. दुसरा घेतला आपण समजा आर्क ए वाय बी. बघा आर्क ए वाय बी हा कोण आहे? मेजर आर्क. ओके. 3 नंबरला आपण घेऊया, बघा इथे पुन्हा नाव वेगळं देऊया आपण. पी घेऊ, इथे क्यू घेऊ. मग ए पी बी, आर्क ए पी बी इज इक्वल टू आर्क कोण आहे? ए क्यू बी. ही कोणते आर्क आहे? सेमी सर्क्युलर. सेमी सर्क्युलर आर्क्स. ओके, ही सेमी सर्क्युलर आर्क्स आहे. आता यांच्यापासून काही फॉर्म्युले तयार होतात, ते सुद्धा महत्वाचे आहे. बघा फॉर्म्युलाज. तर बघा फर्स्ट आहे, व्यवस्थित बघायचं आहे. बघा मी थेरी मध्ये लिहितो, इकडं ह्या नावानुसार घेण्यापेक्षा, किंवा नावानुसार जर घेतलं तुम्ही या एकाच डायग्राम साठी तयार होतील. मग बघा समजा मी घेतलं मेजरमेंट, एम लावतो, एम म्हणजे मेजरमेंट ऑफ मायनॉर आर्क. मेजरमेंट ऑफ मायनॉर आर्क प्लस मेजरमेंट ऑफ मेजर आर्क. मेजर आर्क या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला मिळतो सर्कल. आपल्याला कोण मिळतो? सर्कल. म्हणजे 360 डिग्री. मेजरमेंट ऑफ सर्कल म्हणजे सर्कल आपला किती डिग्रीचा असतो? 360 असतो. क्लिअर आहे? ओके. यानंतर एक छोटे छोटे फॉर्म्युले तयार होतात. समजा तुम्हाला मेजर आर्क दिलेला आहे आणि विचारलंय मायनॉर आर्क. मग मायनॉर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजरमेंट ऑफ मेजर आर्क म्हणजे मोठा आर्क मायनस करणार. जो दिलाय तो मायनस होतो 360 मधनं. मग समजा आता उलट होणार, मेजरमेंट ऑफ मेजर आर्क जर तुम्हाला विचारला आणि तुम्हाला मायनॉर आर्क दिलेला आहे तर तुम्ही काय करणार? 360 डिग्री मायनस मेजरमेंट ऑफ मायनॉर आर्क. मायनॉर आर्क. क्लियर? आणि एक छोटीशी गोष्ट, मेजरमेंट ऑफ सेमी सर्क्युलर आर्क किती असेल रे? डायग्राम मध्ये बघा सेमी सर्क्युलर आर्क किती डिग्रीचा असेल? चला पटकन सांगितलंय जाधवने आणि कदरने. किती असेल? 180 डिग्री. मी तुम्हाला एकच क्लिअर सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी आधी तर नाही विचार केला, पण आता जर ही थेरी आणि आजचं लेक्चर जर कंप्लीट केलं, पूर्ण चॅप्टर इझी होणार आहे, एकदम इझी होणार आहे. एकदम प्रॉपर लक्ष द्या. ठीक आहे? तर बघा छोट्या छोट्या थेरी आहे आणि एकदम सोप्या भाषेत आपण ह्या रेडी केलेल्या आहेत. हे टॉपिक्स आहे मेजरमेंट ऑफ आर्क्स. त्यात मायनॉर आहे, मेजर आहे आणि सेमी सर्क्युलर आर्क आहे. क्लिअर? अशा प्रकारे हे टॉपिक्स आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आर्क झालेला आहे. आता बघा कॉन्ग्रंट आर्क. मी कॉन्ग्रंटची डेफिनेशन मगच सांगितली. कॉन्ग्रंट म्हणजे इक्वल मेजरमेंट.
आता दोन आर्क जर कॉन्ग्रंट असतील कधी, त्यांची मेजरमेंट आणि त्यांच्या आर्कची रेडियस इक्वल पाहिजे. बाकी काय बघा, टू आर्क्स आर कॉन्ग्रंट इफ देअर मेजर्स अँड रेडियस म्हणजे रेडियस आर इक्वल. त्यांची मेजरमेंट इक्वल पाहिजे, बाकी काही नाही. बघा जर आपण नावं दिली, समजा ही कॉर्ड घेऊ आपण, समजा ही AB कॉर्ड आहे, ही CD कॉर्ड आहे आणि ते इंटरसेक्टिंग पॉइंट O. हा O म्हणजे एक सर्कलचा सेंटरच असेल असं नाही. दोन कॉर्ड एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहे O ला आणि दोन नवीन आर्क्स मिळाले. मग बघा हा जो आर्क आहे, बघा मी इथं लिहितो, इफ मेजरमेंट ऑफ आर्क, आर्कचं 3 अक्षरी पण नाव असतं, आर्कचं 2 अक्षरी पण नाव असतं, ही अडचण नाही. बघा आर्क AC, मेजरमेंट ऑफ आर्क AC इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ आर्क कोण आहे, BD किंवा DB. दोघांची मेजरमेंट म्हणजे लेंथ जर सेम असेल देन आर्क AC इज कॉन्ग्रंट टू आर्क BD. बस सिंपल आहे. कॉन्ग्रंट कॉर्ड्स त्यांची लेंथ सेम असेल तर ते कॉन्ग्रंट असतील, यांना म्हणतात कॉन्ग्रंट कॉर्ड्स, सॉरी कॉन्ग्रंट आर्क्स. ओके, हे झालेले आहे आर्क्स. म्हणजे AC ची लेंथ BD च्या लेंथ इक्वल पाहिजे. क्लिअर. चला आता पुढे जाऊया. कॉन्ग्रंट कॉर्ड झालेले आहे. छोटेसे थेरम आहे, आपल्याला हे सर्व एक्झाम्पल साठी यूज करायचे आहे. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क्स, म्हणजे आर्क आहे ना, त्या आर्कच्या समोरच्या ज्या कॉर्ड्स आहे त्या कॉर्ड्स ऑफ अ सर्कल म्हणजेच कसे, कॉन्ग्रंट सर्कल्स आर कॉन्ग्रंट. आता हे वाचल्यानंतर समजलं नसेल, लक्ष द्या. तर बघा तुमच्या समोर एक सर्कल आहे, सर्कल मध्ये 2 कॉर्ड आहे, त्याला नाव देऊया आपण. बघा एक आहे कॉर्ड AB आणि दुसरी कॉर्ड घेऊ आपण BC. आणि इथे आर्क आहे, त्या आर्कला आपण नेम देऊ, इथे आपण नेम देऊ X आणि इथे आपण घेऊ Y. बघा इथे आर्क्स पण आहे, आर्क AXB, दुसरा आहे आर्क BYC आणि इथे कॉर्ड सुद्धा आहे AB आणि BC. क्लिअर. आता हे काय सांगतात की कॉर्ड्स करस्पॉन्डिंग आर्कला असतील आणि ते आर्क इक्वल असतील, म्हणजेच काय बघा, इफ, लक्ष द्या, इफ आर्क AYB is congruent to arc इथं X बर का रे, AXB is congruent to arc BYC. जर हे दोघं आर्क कॉन्ग्रंट आहे, त्या आर्कच्या समोरच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स म्हणजेच कोण, देन कॉर्ड AB, AXB च्या समोर कोण आहे, कॉर्ड AB. ही AB कॉन्ग्रंट असेल कॉर्ड कशाला, BC ला. बघा समजलंय. वाय टाईप करा पटकन फास्ट. म्हणजे जर आर्क इक्वल असतील त्यांच्या समोरच्या कॉर्ड सुद्धा इक्वल असतात. क्लिअर. आणि याचाच कॉन्व्हर्स त्याच्याच खाली मी राईट केलेला आहे, डायग्राम तीच वापरू, याचं फक्त उलट होणार. कॉन्व्हर्स म्हणजे इफचा देन होतो, देनचा इफ होतो. म्हणजे पुन्हा एकदा इफ याचं उलट होणार, जर कॉर्ड इक्वल असतील म्हणजे कॉर्ड AB इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड BC. जर ह्या 2 कॉर्ड इक्वल असतील देन त्यांच्या समोरचे आर्क इक्वल असतील, म्हणजे कोण, आर्क AYB इज कॉन्ग्रंट टू आर्क BYC. बघा एका डायग्राम मध्ये आपण कॉन्व्हर्स घेतला. कॉन्व्हर्स हा कधी पण जर अभ्यास करायचा असेल तर एकच डायग्राम घ्यायचा, थेरम आणि कॉन्व्हर्स, म्हणजे लगेच क्लिअर होतं. मग त्या कॉन्व्हर्सची डायग्राम वेगळी, पुस्तकात वेगळं दिलेलं आहे, पण एका डायग्रामवरून पटकन क्लिक होतं की कॉन्व्हर्स काय आणि थेरम काय. आता ऍक्च्युली दोन्ही थेरम नाव दिले, पण हे एकमेकांचे कॉन्व्हर्स आहे. ठीक आहे, समजलंय. चला पुढे जाऊया. बघा इन्स्क्राइब अँगल खूप महत्वाचा आहे एक्झाम्पल साठी. तर आधी इन्स्क्राइब अँगल म्हणजे काय, तर बघा एक तुमच्या समोर पुन्हा एकदा एक सर्कल आहे आणि इथे मी अँगल घेतो AB आणि C आणि इथे नाव देतो मी समजा X. ओके, अशा प्रकारे तुमच्या समोर एक काय आहे, अँगल आहे. बघा हा अँगल आहे. ओके, तर बघा हा इन्स्क्राइब अँगल. कोणता अँगल, लक्ष द्या. इफ अँगल ABC is inscribed
is inscribe angle in arc ABC. आर्क एबीसी मध्येच तो इन्स्क्राईब झालाय, म्हणजे आर्क बाजूने आहे आणि त्या आर्कच्या मध्ये एक अँगल आहे म्हणून तो इन्स्क्राईब अँगल आहे. क्लिअर? म्हणजे आर्क एबीच्या मध्ये आलेला आहे तो. ओके, म्हणून अँगल एबीसी ला इथं पाहायची गरज नाही. अँगल एबीसी इज इन्स्क्राईब अँगल इन आर्क एबीसी. ओके, इन्स्क्राईब अँगल अशा प्रकारचा असतो. समजलंय? मला सांगायचंय हा कोणता अँगल आहे, बघू कोण सांगताय. एक सर्कल घेतलेला आहे, इथे एक सेंटर घेतो मी ओ, आणि इथे मी एक अँगल ड्रॉ करतो, नाव देतो थिटा. इथं आहे ए ओ बी, इथं आर्क घेतो एक्स. चला पटकन, हा जो अँगल आहे थिटा, मी तर नाव घेतो अँगल ए ओ बी. हा कोण आहे? चला पटकन, कोण सांगताय? व्हेरी गुड, हा आहे सेंट्रल अँगल. कधी कधी मुलं याच्यात गोंधळ करतात, हा इन्स्क्राईब नाहीये, हा आहे सेंट्रल अँगल. मग बघा दोघांमध्ये फरक काय? तर सेंट्रल अँगलची मेजरमेंट म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल एओबी या डायग्राम साठी जर आपण बघितली तर तीच असते मेजरमेंट ऑफ आर्क एक्झॅक्ट त्याच्या समोरचा आर्क ए एक्स बी. हे दोघं कायम इक्वल असतात. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सेंट्रल अँगल आहे, सेंटरला तयार होतो, आणि सेंट्रल अँगल आणि समोरचा आर्क हे इक्वल असतात मेजरमेंटने. म्हणजे हा जर 60 डिग्रीचा आहे तर आर्क सुद्धा 60 डिग्रीचा आहे. काहींना वाटत असेल लेंथ ऑफ आर्क आहे, पण लेंथ ऑफ आर्क नाही, मेजरमेंट ऑफ आर्क आहे. लेंथ ऑफ आर्क आपण बघणार आहोत आपल्या जॉमेट्रीच्या शेवटच्या चॅप्टर मध्ये. ती लेंथ ऑफ आर्क ती वेगळी, लांबी वेगळी, आणि ही मेजरमेंट ऑफ आर्क आहे. हा डिग्रीत मोजला जातो, मेजरमेंट ऑफ डिग्रीत मोजला जातो, आणि लेंथ ऑफ आर्क ही सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये. ओके, तर अशा प्रकारे ह्या दोन कन्सेप्ट आहे. मग सेंट्रल अँगल म्हणजे समोरचा आर्क, मग इन्स्क्राईब अँगल आणि या समोरच्या आर्कचा काय रिलेशन आहे ते आपण पुढे बघणार आहोत. आता आपण फक्त इन्स्क्राईब अँगल आणि सेंट्रल अँगल ह्या दोन गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. त्यानंतर बघा इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राईब अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क दोघांमध्ये फरक आहे. कसा? तर बघा इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय की एखादा अँगल आहे आणि त्या अँगलच्या समोरचा जो आर्क असतो पोर्शन, त्या पोर्शनला म्हटलं जातं इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे तुमच्या समोर खूप सारे डायग्राम आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहे. तर बघा हा एक अँगल आहे, सगळीकडे अँगल एबीसीच आहे. त्या एबीसीच्या समोरचा आर्क म्हणजे बघा इथं एसी हा इंटरसेप्टेड आहे, इथे बघितलं इंटरसेप्टेड, इथं एसी इंटरसेप्टेड. पण तुम्ही ह्या तीन डायग्राम जर बघितल्या, या तीन डायग्राम मध्ये अँगलच्या समोर एकच आर्क आलेला आहे. ओके, इंटरसेप्टेड आर्क. पण पुढच्या तीन डायग्राम जर बघितल्या तुम्ही, प्रत्येक डायग्राम मध्ये अँगलच्या समोर दोन इंटरसेप्टेड आर्क आहे. बघा एक हा छोटासा आणि एक हा मोठासा. कसं बघितलं तर असं बघू आपण. बघा याला जर आपण नाव दिलं समजा PQ, म्हणजे PQ एक आर्क आहे आणि हा AC एक आर्क आहे. पुन्हा एकदा इथे आपण नाव दिलं समजा इथं C आहे, इथं X घेऊ, AXC हा एक आर्क आहे. दुसरा आहे CA किंवा AC हा एक आर्क आहे. इथे तेच हे दोन, हा एक AC आणि इकडनं ACच नाव येत आहे, काही नाव देऊन टाका X आणि Y, मग AYC आणि AXC. म्हणजे बघा तरी सुद्धा हे इंटरसेप्टेड आर्क आहे. म्हणजे इथं दोन आर्क आलेले आणि इकडे एकच आर्क आहे. पण ह्या आर्कला म्हणायचं इंटरसेप्टेड. कधी म्हणायचं? अँगलच्या समोरचे. क्लिअर? ओके, इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राईब अँगल दोन गोष्टी आणि यांचा मिळून एक छोटासा रिलेशन आहे, ते म्हणजे इन्स्क्राईब अँगल थेरम. म्हणजे जसं आपण सेंट्रल अँगल आणि समोरचा आर्क जसा इक्वल येतो तसाच यांचं छोटंसं रिलेशन आहे. तर तयार राहायचंय सांगायला रिलेशन काय आहे. नावं देऊया आपण, नावं देतो मग सांगा. समजा मी नाव घेतलं इथे पुन्हा एकदा ABC, इथं नाव दिलं X, इथं थिटा म्हटलं, आणि मग मेजरमेंट ऑफ अँगल ABC म्हणजे बघा मेजरमेंट ऑफ अँगल ABC, मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो? 1/2
मल्टिप्लाय मेजरमेंट ऑफ आर्क AXC. असंच आहे का? सांगा पटकन. यस ऑर नो? टेक्स्टबुक ओपन करा. कांची सुद्धा हरवली असेल. ABC इज इक्वल टू 1/2 XAC. ओके. अँगलची मेजरमेंट ही कशी असते? आर्कच्या हाफ असते. मग समजा आर्क बघा, इफ मेजरमेंट ऑफ आर्क AXC जर 80 डिग्री असेल, देन मेजरमेंट ऑफ अँगल ABC म्हणजेच थिटा किती असेल? 1/2 मल्टिप्लाय 80 डिग्री म्हणजेच किती येणार आहे? 40 डिग्री. म्हणजे आर्क जर 80 डिग्री तर अँगल किती? 40 डिग्री. क्लियर? असे छोटे छोटे आपल्याला एमसीक्यू येऊ शकतात किंवा मेन क्वेश्चन पण येऊ शकतो इन्स्क्राइब अँगल थेरम वरती. क्लियर? थेरम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेच. ठीक आहे. नंतर आपण इम्पॉर्टंट थेरम पण डिस्कस करणार आहोतच. ठीक आहे, ते आपण नंतर. चला, आधी आपल्याला थेरी आणि आपल्याला जायचंय क्वेश्चन कडे, त्यामुळे आधी थेरी महत्वाची. आता कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब अँगल थेरम. काही इन्स्क्राइब अँगलच्या कोरोलरी आहे, म्हणजे छोटे छोटे टाइप्स आहे जे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला यूज करायचे आहे, वापरायचे आहे. त्यामध्ये पहिली कोरोलरी आहे तर बघा, अँगल्स इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे बरं? तर बघा, एकच आर्क मध्ये दोन अँगल इन्स्क्राइब आहे. हे बघा बरं का, अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क म्हणजे दोन अँगल घेतले आपण, नावं घेऊ. एक अँगल आहे ABC, दुसरा अँगल आहे ADC. बघा, मी असं ऍरो करतो समजेल. हे दोन अँगल आहे आणि एकाच आर्कला इन्स्क्राइब आहे. आर्क आहे AXC. मग बघा काय राईट करतोय, लक्ष द्यायचंय. इफ अँगल ABC and angle ADC are inscribe angles in same arc in same intercepted बघा, हे इंटरसेप्टेड बघा, इंटरसेप्टेड आर्क AXC एकच आर्कला आहे. देन काय? कॉन्ग्रुएंट म्हणजेच अँगल ABC इज इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. म्हणजे हे दोन अँगल इक्वल असतील. म्हणजे हा जर 30 डिग्री असेल तर हा सुद्धा 30 डिग्री. पण हे कधी पॉसिबल आहे? दोन अँगल एकाच आर्क मध्ये काय पाहिजे? इन्स्क्राइब. एक इंटरसेप्टेड आर्क आहे AXC, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे ही एक सुद्धा एक छोटीशी थिअरी आपण कव्हर केलेली आहे. त्यानंतर पुढची कलवरी आहे आपली. बघा, अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. म्हणजे काय रे? एखादा इन्स्क्राइब वाला अँगल तो सेमी सर्कलला, जो सेमी सर्क्युलर आर्क आहे त्याला जर इन्स्क्राइब असेल तर तो 90 डिग्री असतो. बघा, असा 90 डिग्री. मग आपण ही डायमीटर घेऊ समजा AB आणि इथं नाव घेऊ C आणि ABC. इथं म्हणता येईल आपल्याला अँगल ABC आर इन्स्क्राइब अँगल इन सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क तुम्ही नावही पण देऊ शकता. इथं जर एक नाव दिलं, सेमी सर्क्युलर आर्क, that is arc AXB. Then measurement of angle ACB. इथं माझ्याकडनं ABC नाव झालेलं आहे. ACB. ओके. इथे मेजरमेंट ऑफ अँगल ACB इज इक्वल टू किती असेल? 90 डिग्री. पण कधी? जो अँगल म्हणजे इन्स्क्राइब अँगल बरं का, इन्स्क्राइब अँगल कुठं पाहिजे? सेमी सर्क्युलर आर्कला तो इन्स्क्राइब पाहिजे, तरच तो 90 डिग्री असेल. क्लियर? छोट्या छोट्या गोष्टी आहेत. समजलंय? ओके, समजलंय का? पटकन वाय टाईप करायचंय. यस ऑर नो? जायचं पुढे.
कारण वाटतं आज फक्त थेरी थेरी चालू आहे, चॅप्टर पण तितका महत्वाचा आहे. आपण फक्त एक्झाम्पलच घेतले, वर्षभर तुम्ही एक्झाम्पलच सॉल्व्ह केले. ओके, थेरी महत्वाची, 1000 एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. थेरी एकदा क्लिअर झाली. क्वेश्चन नंबर 4 सर्कल चॅप्टर, त्यामुळे महत्वाचं आहे. चला लक्ष द्या, थेरी महत्वाची. आणि थेरीवाला हा शेवटचा चॅप्टर आहे आपला. पुढे खूप सोपे सोपे चॅप्टर्स आहे. आणि महत्वाचा, खूप महत्वाचा टॉपिक, डायरेक्ट व्हेरी 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 IMP करून ठेवा. स्टेट अँड प्रूफ सायक्लिक क्वाड्रिलॅटर, किंवा तुमच्या पुस्तकात ऍक्टिव्हिटी आहे जशीच्या तशी छापून येणार, फक्त गाळी जागा भरणे. ओके, किंवा स्टेटमेंट देणार. खूप सोपं आहे, ओळखता आलं पाहिजे. स्टेटमेंट काय? अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. इतकं छोटंसं स्टेटमेंट येतं पेपरला कधी कधी, ओळखता आलं पाहिजे. सायक्लिकचं आहे, मला हे स्टेटमेंट, गिव्हन, डायग्राम, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ. ओके, जे असेल ते तुम्ही करणार. तुमच्या टेक्स्टमध्ये प्रॉपर दिलेलं आहे, जसंच्या तसं आपल्या डोक्यात छापून ठेवणे. जसा प्रश्न येणार तसं उत्तर लिहिणार. ठीक आहे, तर बघा, ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल. एकाच सर्कलवरती क्वाड्रिलॅटरलचे जर व्हर्टेक्स आले तर त्या क्वाड्रिलॅटरलला म्हणतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बघा, हा एक आपण सर्कल घेतला आणि इथे आपण एक क्वाड्रिलॅटरल घेऊया. बघा, हा एक मस्त छोटासा देखना क्वाड्रिलॅटरल आहे. त्याला आपण नाव देऊ ABC आणि D. ते काय सांगतात? If quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral, मग जर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, then their opposite angles are supplementary. मग अँगल ए ला अपोजिट कोण आहे? अँगल C, आणि दोघांची ऍडिशन 180 डिग्री आहे. अजून एक अँगल B प्लस अँगल B ला अपोजिट कोण आहे? अँगल D, आणि दोघांची ऍडिशन सुद्धा 180 डिग्री आहे. बघा, अशा प्रकारे आहे. तर याचा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी वापरायचं आहे, पण थेरम सुद्धा महत्वाचा आहे. IMP करून ठेवा, फुल छापून ठेवा आपल्या डोक्यात. ठीक आहे, क्लिअर? जायचं पुढे. ओके, चला. आणि महत्वाचं म्हणजे इफ 2 पॉइंट्स ऑन अ गिव्हन लाईन, नीट बघा, एखादा पॉइंट आहे, बघा 2 पॉइंट्स आहे, नावं देऊन टाकतो. इथं A नाव दिलेलं आहे, इथे B नाव आहे, इथे C आहे, इथे D आहे, आणि ही लाईन समजा L आहे. ओके, इथे हे 2 अँगल्स आहेत. मग ते काय सांगताय बघा, इफ 2 पॉइंट्स ऑन अ गिव्हन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स ॲट 2 डिस्टिंक्ट पॉइंट which lie on the same side of the line, then the 4 points are concyclic. म्हणजेच काय? पुन्हा एकदा लक्ष द्या की जर हे 2 अँगल इक्वल असतील, बघा, इफ अँगल CAD इज इक्वल्स टू अँगल CBD, हे 2 अँगल इक्वल असतील आणि ते एकाच लाईन वरती 2 पॉइंटला काय करत असतील? इंटरसेक्ट, तर हे पॉइंट कोण सायक्लिक आहे. कोण सायक्लिक म्हणजे काय रे? तर एका सर्कल वरती येणारे पॉइंट्स. क्लिअर? म्हणजे इथे जर सर्कल ड्रॉ केला तर हे कम्प्लीट, आता डायग्राम आपण थोडी अंदाजे घेतलेली आहे, प्रॉपर जर घेतली मेजरमेंट करून तर हे एका सर्कल वरती येतील, म्हणून याला म्हटलं जातं कोन सायक्लिक पॉइंट्स. क्लिअर? तुम्ही असे 3च नाही, मी अजून एक अँगल घेतला असा, तो पण इक्वल आला. इथे एक पॉइंट घेतला, अजून ABCD, इथं E घेतला, कोण सायक्लिक पॉइंट्स आहे. क्लिअर? समजले कोण सायक्लिक पॉइंट्स? चला नेक्स्ट टाइप करा, ओके टाइप करा, वाय टाइप करा, म्हणजे मला समजेल की पुढे जायचंय की परत मागे जायचंय. याच्यानंतर खूप छोटासा आणि महत्वाचा टॉपिक आहे, कारण की एक्झाम्पलच्या दृष्टीने आपण काय करतोय? थेरी घेतोय. पुन्हा पुन्हा सांगतोय, थेरी महत्वाची, लक्ष देणे. बघा, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन कॉर्ड्स. बघा, इंटरनल डिव्हिजन म्हणजे 2 कॉर्ड ह्या सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट करतात इंटरनली. कॉर्डचे आपण नेम्स घेऊ. समजा इथं नाव घेतलेलं आहे AB कॉर्ड, दुसरी आहे CD कॉर्ड, इंटरसेक्ट होते ऍट पॉइंट O ला समजा. मग बघा, छोटस मस्तपैकी वाक्य घेऊ आपण. इफ कॉर्ड AB and chord
CD intersects at point किंवा intersect internally, इंटरनल चालू आहे ना, ओके, intersects internally at point O, then काहीच नाही, त्या ओने दोन कॉर्डचे दोन पार्ट्स बनवले, तर त्या पार्टचा फक्त काय घेतात रे, गुणाकार, मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय ना रे, सांगा बरं, कोण सांगतं फास्ट? काय फॉर्म्युला येईल रे इंटरनल डिव्हिजन कॉर्ड्सचा? कोण सांगतंय? पटकन बघू, एक नंबर कोण सांगतंय? AO OB CO OD. व्हेरी गुड नंदन, एकदम करेक्ट. काहीच नाही, ती सरळ कॉर्ड घेणे बघा, मल्टिप्लिकेशन. AO मल्टिप्लाय OB इज इक्वल्स टू CO मल्टिप्लाय OD. बघा, सिंपल फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन कॉर्ड. मग सिंपल किती? 4 आहे पार्ट्स, 3 पार्ट देतील, 1 विचारतील. ठीक आहे, बस इतकंच याच्यावर एक्झाम्पल, जास्त काही अवघड नसणार. जसं इंटरनल डिव्हिजन आहे तसेच एक्सटर्नल डिव्हिजन सुद्धा आहे. बघा, आपण नाव देऊया पुन्हा एकदा. ही कॉर्ड आहे AB कॉर्ड. तर AB नाव इथं चालणार नाही, कॉर्ड म्हणजे सर्कलच्या आतमध्ये असते ना. बघा, ही कॉर्ड आहे AB, ही कॉर्ड आहे CD, आणि ह्या दोघं कॉर्ड बाहेर इंटरसेक्ट झाल्या E पॉइंटला. ठीक आहे, छोटस वाक्य पुन्हा एकदा बनवूया आपण. इफ chord AB and chord CD intersects externally at point E, then चला कोण सांगतंय फॉर्म्युला बघू आपण. देन पुन्हा एकदा 4 पार्ट्स आहे, बघू कसे पार्ट्स आहेत, तुम्ही कसं सांगताय मला. चला बघू कोण सांगतंय. AB मल्टिप्लाय B. नो 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 नंतर नाही रे बड्या, स्ट्रेट डायरेक्ट तुकडे नाही येते. चला पटकन पटकन, काय येईल? AE मल्टिप्लाय EB आणि CE मल्टिप्लाय ED. व्हेरी गुड, पूर्ण AE पर्यंत यायचं. तुम्ही नीट बघा, इंटरनल डिव्हिजनला आपण काय केलं होतं, इंटरसेक्टिंग पॉइंट तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. इंटरसेक्टिंग पॉइंट मग इथं A होता तर AO, आणि मग पुढे OB. इथं सुद्धा तेच, इंटरसेक्टिंग पॉइंट कोण आहे? E आहे, E. मग AE आणि मग E पासून परत पुढे EB. काय येणार? मल्टिप्लाय EB. अशी कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग पुढचं काय येईल रे? CE. काय येणार? CE मल्टिप्लाय कोण येणार? ED. कोण येणार आहे? ED. झालंय तुमचा फॉर्म्युला. क्लिअर? समजलंय? चला नेक्स्ट टाइप करा, Y टाइप करा फास्ट. समजलंय का? छोटे छोटे फॉर्म्युले आहेत. ओके, बघा, इंटरनल डिव्हिजन कॉर्ड झालेला आहे, एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड झालेला आहे. आता कोण राहिलं रे? टँजंट सिकँट थेरम. आता टँजंट आणि सिकँट म्हणजे अशी लाईन जी सर्कलच्या मधून जाते, आणि टँजंट तर माहिती. बघा, ही सिकँट आहे आणि ही टँजंट आहे. त्याला आपण प्रॉपर नाव देऊया मस्त. बघा, सिकँट घेऊ आपण A B, आणि इथे घेऊ आपण C, आणि इथे नाव देऊ आपण D. ही CD काय आहे? टँजंटच आहे. किंवा आपण L लाईन पण म्हणू शकतो, लाईन L इज अ टँजंट. आता बघा, सिंपल सम सेंटेन्स येणार, इफ सिकँट AB. तुम्ही AD पण म्हणू शकता सिकँट, बरं का रे. सिकँटला तुम्ही AD म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही. मग सिकँट AB आणि टँजंट L ओके इज intersects externally at point. कोणता पॉइंट आहे तो? D. देन चला कोण सांगताय फॉर्म्युला? इथं फक्त 3 पार्ट आहे, सिंगल टँजंट आहे,
आणि सिकॅन्डचे 2 पार्ट आहे. थोडा हिंट दिलेली आहे. चला बघू कोण सांगतंय फॉर्म्युला. CD स्क्वेअर इक्वल टू AD मल्टिप्लाय DB. CD स्क्वेअर इक्वल टू AB मल्टिप्लाय DA मल्टिप्लाय DB. बरोबर. चौधरी एकदम करेक्ट आहे. AD मल्टिप्लाय DB नाही येणार. येईल ना रे कदम 100%. तुम्ही AD घ्या नाही तर DA घ्या, काही नाही, बरोबर आहे. AD आणि DB याचं पण बरोबर आहे. तुम्ही ED घ्या नाही तर DA घ्या, काही फरक पडत नाही. देन काय फॉर्म्युला लक्षात ठेवा, टँजंटचा स्क्वेअर करणे. टँजंट आहे CD समजा, मग सीडीचा स्क्वेअर आणि सिकॅन्डचे 2 पार्ट आहे, पण इंटरसेक्टिंग पॉइंट सोडायचं नाही बरं का. म्हणजे पूर्ण AD मल्टिप्लाय कोण येईल, मग D पासून स्टार्ट करा, DB झालंय बघा. DB आता काही ना बी दिसणार नाही. ओके, DB बघा खूप सिंपल आहे. लक्षात ठेवायचं टँजंटचा स्क्वेअरच करायचा आहे आणि उरलं सिकॅन्डचे 2 पार्ट. पण पार्ट कुठून? D इंटरसेक्टिंग पॉइंट. क्लिअर? समजलं आहे नक्की? पक्का? तर बघा अशा प्रकारे आपण पूर्ण थिअरी ह्या चॅप्टरची कव्हर केलेली आहे.